धुळे शहरातील ट्रॅफिक सिग्नल ठप्प, वाहतूक कोंडी व अपघातांचे संकट कायम। मनपा प्रशासनाकडे वाहतूक सिग्नल सुरू करण्याची मागणी। धुळे शहरात गेल्या 2-3 दिवसापासून वाहतूक शाखेच्या वतीने विविध चौकांमध्ये जाऊन वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत। तसेच वाहन चालकांना अल्टिमेटम देखील देण्यात येत आहे, परंतु शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीच्या गंभीर समस्या कायम असून त्याकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात आलेले ट्रॅफिक सिग्नल अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून ते केवळ शोभेपुरतेच उभे असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। सिग्नल बंद असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। या परिस्थितीकडे महापालिका, वाहतूक शाखा आणि जिल्हा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। शहरातील संतोषी माता चौक, कराचीवाला खुंट, गरुड कॉम्प्लेक्स, कमलाबाई विद्यालय चौक, बारोळा रोड आदी ठिकाणी लाखो रुपये खर्च करून ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आले होते। सुरुवातीस काही दिवस हे सिग्नल कार्यरत होते, मात्र नंतर ते बंद पडले आणि आजही बंद अवस्थेतच आहेत। काही सिग्नलचे लाईट फुटले आहेत, तर काही ठिकाणी खांबच वाकलेले आहेत। बंद सिग्नल, बेशिस्त पार्किंग, अरुंद रस्ते आणि मोठमोठे खड्डे यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून नागरिकांना रोज अपघातांचा धोका पत्करावा लागत आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीकडे महापालिका, वाहतूक विभाग आणि जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका होत आहे। शहरातील सर्वच चौकांतील ट्रॅफिक सिग्नल त्वरित सुरू करून नियमित देखभाल करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी डॉक्टर दीपा नाईक। 2 दिवसापासून आम्ही शहरामध्ये ट्रॅफिकवाल्यांचं काम बघत आहोत। मी त्यांचं सगळ्यात पहिले अभिनंदन करू इच्छिते की त्यांनी वाहतुकीसाठी जे रस्त्यावर उतरून काम बघतात आहेत आणि ट्रॅफिक नियंत्रण आणण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन। मी अजून एक विनंती महापालिकेला करू इच्छिते, आयुक्त मॅडम दगडे पाटील मॅडम यांना, की आपल्या शहरामध्ये विविध ठिकाणी सिग्नल तर लावण्यात आलेले आहे, पण ते काही वर्षापासून बंद पडण्यात आलेले आहेत। आज आपण वाहतुकीचा प्रश्न बघितला तर कमलाबाई हायस्कूल असेल, गरुड हायस्कूल असेल, जिजामाता हायस्कूलचा जो पॉईंट असेल तिथे इतकी रहदारी असते, तिथून लहान मुलांचं येणं जाणं असतं आणि तिथे सिग्नल कायम पद्धतीने बंद असतात, ते सुरू करण्यात यावे। पारोळा रोड, कराची तुम्हाला खुंट आहे, तिथेही बंद असतात। पारोळा रोडचे चौफुलीचे सिग्नल बंद आहेत आणि शहरामधल्या विविध ठिकाणी आपल्याला सिग्नल जर लावता आले तर त्यांना लावण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि ट्रॅफिकवाल्यांना आणि शहरवासियांना रहदारीपासून कशी मुक्तता मिळणार याच्यासाठी प्रयत्न करावा। दुसरं, मी SP साहेबांना सुद्धा एक विनंती करू इच्छिते आपल्या मीडियाच्या माध्यमातून की त्यांनी महानगरपालिकेला एक अर्ज दाखल करावा आणि सिग्नल बाबतीत त्यांना पण त्यांनी इन्स्ट्रक्शन द्यावे, सूचना द्याव्या आणि शहरवासियांना रहदारीपासून मुक्त करावे, ही नम्र विनंती।